नमस्कार मित्रांनो, मी लक्षित सावंत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे एक्सेल भारत. तर आपण ह्या चॅनलमध्ये आज बघणार आहोत एक्सेलमधला एक असा फॉर्म्युला, एक असा पॉवरफुल फॉर्म्युला ज्याचं नाव आहे एक्स लुकअप. तर मंडळी, बघूयात एक्स लुकअप कसं काम करतो, काय काम करतो. तर चला चालू करूया. तर मी तुम्हाला एक्सेलबद्दल एक बॅकग्राऊंड देतो. त्याचा विषय असा आहे की एक्स लुकअप जो आहे तो एक्सेलमध्ये सगळ्यात पहिला इंट्रोड्यूस झाला नव्हता. सगळ्यात पहिले आलेले आहेत वेगवेगळे लुकअप्स जे आहेत व्ही लुकअप, एच लुकअप, पहिलं होतं इंडेक्स, त्याच्यानंतर आलं लुकअप. असे वेगवेगळे लुकअप्स आले. लुकअप काय आहे, कसं आहे ते जाणून घेऊया. पण त्याच्या आधी जाणून घेऊया की लुकअप्स किती प्रकारचे आहेत. आपल्याकडे सध्याच्या घडीला टोटल 5 लुकअप आहेत जे आपण एक्सेलमध्ये यूज करतो. ज्याच्यामधला सगळ्यात पॉवरफुल आणि ज्याला आपण म्हणू शकतो चेसमधला वजीर, जो कसाही जातो, कसाही लुकअप्स मारतो, तो आहे एक्स लुकअप. ठीक आहे. तर आता एक्स लुकअप काय आहे, कसं आहे, लुकअप कशासाठी वापरतो ते आपण बघूयात. तर तुम्ही बघू शकतात, आता माझ्याकडे एक एक्सेल शीट आहे ज्याच्यावरती आपल्याकडे एक एम्प्लॉईचा डेटा आहे, एक डमी एम्प्लॉईचा डेटा. आपण एका कंपनीमध्ये काम करतो आहे, काय करतो आहे. तर ह्या डेटामध्ये माझ्याकडे खूप सारे कॉलम्स आहेत. आता ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी मी सांगतो. हे जे मी सिलेक्शन केलं आहे, हे एक जे सिलेक्शन केलं आहे ह्याला बोलतात कॉलम. त्या कॉलमचं नाव आहे जी. आणि जेव्हा मी इथे असं सिलेक्ट करतो त्याला बोलतात रो. त्या रोला बोलतो आपण, रो नंबर्स असतात आणि कॉलम्स अल्फाबेट असतात. तर मग कुठला पण मी जर बोललो की कॉलम ए, कॉलम बी, मी असं कधीच नाही बोलणार कॉलम 4. तो नंबर आपण स्वतःहून ठरवू शकतो, पण कॉलम्सला जे असतात ते लेटर्स असतात आणि रोजला जे असतात ते नंबर्स असतात. तर आपल्याकडे वेगवेगळे कॉलम्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याकडे एम्प्लॉई नेम आहे, डेट ऑफ बर्थ आहे, फोन नंबर आहे, डेजिग्नेशन आहे, डिपार्टमेंट आहे. तर आपण येऊयात लुकअपकडे. ते मी जे तुम्हाला हे सांगितलं की हा डेटा जो आहे आपल्याकडे, ठीक आहे, त्या डेटावरती आपण बघू की आता एक लुकअप कसा लावायचा. लुकअपचा अर्थ काय की एखादी गोष्ट शोधणे. लुकअप म्हणजे वरती बघायचं नाही आहे. एक्सेलमध्ये सिंपल आपण काय करतो आहे, एखादी गोष्ट दुसऱ्या फाईलमधून एका आपल्या फाईलमध्ये जिथे आपला डेटा ऑलरेडीपासून ठेवलेला आहे तिथे घेऊन येणे. आता मी तुम्हाला सिंपल करून सांगतो. जिथे तुम्ही बघू शकता आता इकडे आपल्याकडे एक शीट आहे ज्याला आपण बोलतो आहे मॅनेजर मॅपिंग. आणि इथे जे शीट आहे जो मी तुम्हाला दाखवला त्याला आपण बोलतो एम्प्लॉईचा एक डेटा. ठीक आहे. आता ह्या डेटामध्ये मला ह्या मॅनेजर मॅपिंगच्या शीटमधून इथे आपल्याकडे 2 फील्ड दिले आहेत. माझी रिक्वायरमेंट सिंपल आहे की इथे आपल्याकडे एक ऑफिस लोकेशन लिहिलं आहे, इकडे लिहिलं आहे मॅनेजर. मला काय हवं आहे, जो माझा एम्प्लॉईचा डेटा आहे त्याच्यामध्ये मला ऑफिस लोकेशन जे दिले आहेत त्याच्या बेसिसवरती, त्याच्या आधारावरती मला इथे मॅनेजरचं नाव घेऊन यायचं आहे. आता तुम्ही बोलाल की यार ते तर सिंपल आहे की इथे गुरगाव लिहिलं आहे, त्याच्या पुढे रोहन देशमुख लिहिलेलंच आहे. तर मी येणार एम्प्लॉय डेटामध्ये, ऑफिस लोकेशनला फिल्टर मारणार, गुरगाववरती सिलेक्ट करणार, ओके दाबणार आणि इथे मी नाव लिहिणार. पण का असं करायचं आहे? कारण की आपल्याकडे 5-10 ह्याचा डेटा नाही आहे, 5-10 एंट्रीजचा डेटा नाही आहे. हा जो डेटा आहे तो 1000चा आहे, तो पण सॅम्पल डेटा आहे. जेव्हा आपण मोठ्या डेटा सेट्सवरती काम करतो तो डेटा 10-10, 15-15 हजार अशा एंट्रीजचा असतो. तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपण यूज करणार आहोत एक्स लुकअप, जेणेकरून मला काही फिल्टर करायची गरज नाही किंवा मला सारखं बघत राहायची गरज नाही. तर आपण चालू करूयात त्या फॉर्म्युलापासून. तर कुठलाही फॉर्म्युला एक्सेलमध्ये चालू होताना आपण यूज करतो आहोत इज इक्वल टू. ठीक आहे. इक्वल्स टू, इज इक्वल टू, जे बोलायचं आहे ते बोला तुम्ही त्याला. तर इक्वल्स टू दाबल्यानंतर आपण फॉर्म्युला चालू करतो. आता आपल्या लुकअपचं नावच काय, एक्स लुकअप. तर फॉर्म्युलाचं नाव काय असणार, एक्स लुकअप. तर आपण टाईप करूयात XLOOK. तुम्ही बघितलं मी अर्ध्यावरती पोचलो आणि त्यांनी मला सांगून टाकलं की बाबा हे तुला वापरायचं आहे का, हेच वापरायचं आहे का. तर हा बाबा मला हेच वापरायचं आहे. तर तुम्ही काय करू शकतात, माऊसचा कर्सर घेऊन जा, त्याच्यावरती क्लिक करा किंवा तुमच्या कीबोर्डवरती टॅब की असते ती प्रेस करा. त्याच्याने तुम्हाला पूर्ण कष्ट घ्यायची गरज नाही. आपल्याला माहिती आहे आपण आळशी आहोत, तर कशाला कष्ट घ्यायचे. सरळ टॅब की दाबायची, एक्स लुकअप यूज करायचा. आता कुठलाही फॉर्म्युला यूज करताना त्याच्यामध्ये काही पॅरामीटर्स असतात जे कंडिशन्स बोलू शकतात तुम्ही, की म्हणजे बाबा माझ्या काही अटी आहेत त्या मान्य कर, मी तुला जे पाहिजे ते देतो. तर आपल्याला बाबा लुकअप वापरायचा आहे, एक फॉर्म्युला वापरायचा आहे, तर त्याच्या काही अटी मान्य करायलाच लागणार. तर त्याच्या अटी बघूया आपण, म्हणजे कंडिशन्स बघूया. कंडिशन्स काय आहेत ज्या इकडे तुम्ही बघू शकतात. ठीक आहे. ह्या ज्या आलेल्या आहेत त्या कंडिशन आहेत. तो स्वतः सांगतो बाबा माझ्या ह्या अटी आहेत, तू मान्य कर. तर 1, 2, 3, 4, 5, 6 अशा 6 अटी आहेत. अरे बापरे, मी 6 अटी मान्य करत बसणार का. तर नाही, आपण नीट बघूया.
इथे पहिली कंडिशन जी लिहिलेली आहे ती आहे लुकअप व्हॅल्यू. लुकअप व्हॅल्यू म्हणजे काय बाबा, तुला काय शोधायचं आहे ते मला सांग आणि तू कशावरून शोधणार आहेस तेही सांग. तर लुकअप व्हॅल्यू म्हणजे काय, ही जी ऑफिस लोकेशन आहे, ठीक आहे, ऑफिस लोकेशन एक अशी गोष्ट आहे जी माझ्या दोन्ही शीटमध्ये कॉमन गोष्ट आहे. म्हणजेच काय की ह्या शीटवरती सुद्धा गुरगाव लिहिलेलं आहे, मॅनेजर मॅपिंगच्या शीटवरती गेलो तरी इथे गुरगाव लिहिलेलं आहे. जर दोन्ही शीटमध्ये एक माझ्याकडे कॉमन व्हॅल्यू नसेल तर माझा लुकअप काही कामाचा नाही. मी किती वेळा जरी माझा लुकअप वापरायचा प्रयत्न केला तरी मला डेटा मिळणार नाही. तर त्याच्यासाठीच पहिली कंडिशन आहे लुकअप व्हॅल्यू. तर मी काय करणार, लुकअप व्हॅल्यूला सिलेक्ट करणार जी आहे माझी ऑफिस लोकेशन, जी दोन्ही डेटा सेट्समध्ये कॉमन असेल. लक्षात ठेवा मित्रांनो, एक अशी व्हॅल्यू जी दोन्ही डेटा सेट्समध्ये कॉमन आहे, त्याच कॉमन व्हॅल्यूच्या बेसिसवरती, त्याच कॉमन व्हॅल्यूच्या आधारावरती आपण डेटा पुल करतो. तर आता मी पहिली अट त्याची मान्य केलेली आहे. तर कुठलीही अट किंवा कुठलीही कंडिशन ज्याला आपण बोलतो ती आपण दिल्यानंतर एक छोटीशी गोष्ट करायची असते ज्याला बोलतात कॉमा. कुठलीही अट मान्य केल्यानंतर, कुठलीही कंडिशन मान्य केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकाल इथे एक छोटूसा कॉमा आहे. जर तो एवढीशी गोष्ट जर आपण त्याच्यामध्ये टाकली नाही तर आपला फॉर्म्युला काहीही कामाचा नाही. तुम्हाला सरळ एक सिंपल एरर देणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो व्हॅल्यूज देणार नाही. चला दुसरी अट बघूया पटपट. लुकअप अरे. तो बोलतो अरे लुकअप व्हॅल्यू तर दिलीस, आता लुकअप काय करायचं, काय लुकअप म्हणजे शोधायचं काय. तर तो पहिला बोलतो की मला सांग की हे मी शोधू कुठे. तर लुकअप अरेला आपण काय बोलतो, जी आपण पहिली कंडिशन देतो त्याच कंडिशनमधला पूर्ण डेटा, म्हणजे जिथे मी लिहिलं आहे इथे फर्स्टला गुरगाव, ठीक आहे, त्या गुरगाव कुठल्या डेटा सेटमधून तो शोधणार, कुठल्या कॉलममधून शोधणार. आपण पहिले जे विचार बोललेलो ना, कॉलम काय आणि रोज काय, तर आपण कुठल्या कॉलममधून शोधणार. तर कॉलम काय बाबा, की बाबा मी हा कॉलम सिलेक्ट केला, तर मी फक्त गुरगाव सिलेक्ट केलं का, नाही, कारण की माझ्याकडे बाकीच्या पण ऑफिसच्या लोकेशन आहेत ज्या मला शोधायच्या आहेत. ठीक आहे, तर मी पूर्ण कॉलम सिलेक्ट केला आहे. आणि इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी असते जी आपण लक्षात ठेवली पाहिजे, ज्याला आपण बोलतो सेल रेफरन्सिंग. ठीक आहे, ज्याने काय होतं, जेव्हा मी काही गोष्ट सिलेक्ट करतो, तुम्ही इथे बघू शकाल ह्या पार्टमध्ये इथे नंबर्स चेंज होत आहेत. हे नंबर्स काय आहेत, तर सेल रेफरन्सेस आहेत. बी म्हणजे कॉलम बी मधला रो 3 त्याला बोलतात B3 टू B7. आता जेवढं मी सिलेक्शन करणार तो इथे तेवढंच घेऊन येणार. मला सिम्पल काय करायचं आहे, जर मी हे असं केलं आणि असाचा असा लुकअप दिला तर माझा फॉर्म्युला चुकतो. का चुकतो ते असंच बघूया आपण, नंतर आपण ह्याला ठीक करू. ठीक आहे, मी दुसरी अट मान्य केलेली आहे माझ्या लुकअपची, ज्याचं आहे नाव जी कंडिशन होती लुकअप अरे. आता तो बोलतोय रिटर्न अरे. बाबा सांग काय रिटर्न देऊ तुला. तर रिटर्न काय हवं आहे आपल्याला, मॅनेजर. आपल्याला मॅनेजरचं नाव हवं होतं. तर मी जसं लुकअप अरेमध्ये पूर्ण एक कॉलम सिलेक्ट केला तसंच मी मॅनेजर नेम म्हणजेच रिटर्न अरे सिलेक्ट केला आहे, एक कॉलम सिलेक्ट केला आहे. ठीक आहे, चला दुसरी कंडिशन मान्य झाली. आता मी पहिलं बोललेलो की ह्याच्यामध्ये टोटल 6 कंडिशन आहेत, तर आपण 6 कंडिशन सॅटिस्फाय करत बसणार का, तर नाही. आपण काय करणार की बाबा 3च कंडिशन्स द्यायच्या आहेत आपल्याला आणि बाकीच्या कंडिशन आपण पुढे जाऊन बघू. तर इथे काय आहे, सिम्पल आहे की ज्या पहिल्या 3 कंडिशन दिल्या आहेत ना त्याच्या आधी आणि नंतर तुम्हाला कुठेच असे ब्रॅकेट दिसत नाही आहेत, बरोबर. ह्याला ब्रॅकेट्स आपण बोलतो, हे ब्रॅकेट्स आपल्याला कुठेच दिसत नाही आहेत. जेव्हा पण कुठल्याही कंडिशनला कुठल्याही अटीच्या बाजूला तुम्हाला ब्रॅकेट दिसेल तर समजून जायचं ही ऑप्शनल आहे. ऑप्शनल म्हणजेच काय, ह्याची तुम्ही द्या, अट मान्य करा किंवा नका करू, पण मी तुमची जे तुम्हाला गोष्ट गरजेची आहे ती मी तुम्हाला पूर्ण करून देणार. सिम्पल ॲज दॅट. ठीक आहे, तर जसं हे मी पहिली कंडिशन दिली लुकअप व्हॅल्यू, दुसरी कंडिशन दिली आपलं ऑफिस लोकेशन आणि तिसरी कंडिशन दिली मॅनेजरचं नाव. तर ह्या तिन्ही कंडिशन पूर्ण केल्यानंतर मी कॉमा देव किंवा न देव, मी सरळ एक ब्रॅकेट पूर्ण करणार आपला, किंवा मी सरळ एंटर मारलं तरीही चालेल. ठीक आहे, आता जे लोक VLOOKUP यूज करतात त्यांना माहिती असेल की आपल्याला लास्टला एक मॅच मोड द्यायचा असतो, तो असतो ट्रू किंवा फॉल्स. तो इथे सुद्धा आहे. ठीक आहे, मॅच मोड इथे सुद्धा आहे, पण गरजेचं नाही आहे की आपण तो मॅच मोड दिलाच पाहिजे ट्रू किंवा फॉल्स. ते काय आहे आपण ते थोड्या वेळात जाणून घेऊया. तर महत्त्वाचं काय की XLOOKUP मॅच मोड जो आहे तो बाय डिफॉल्ट एक्झॅक्ट मॅच घेतो. एक्झॅक्ट म्हणजे काय, जशीच्या तशी व्हॅल्यू त्या लोकेशनच्या पुढे आणून देतो. तर आता आपण जसं इथे एंटर मारलं आहे तसं आपल्याला इथे दिसतं आहे की बाबा ऑफिस लोकेशनच्या पुढे रोहन देशमुखचं नाव आलेलं आहे जे आहे गुरगाव. तर जर मी हे डबल क्लिक करून खाली नेलं
तर खूप जास्त आपल्याला एरर येतात. ते एरर कशामुळे येतात? कारण की आपण एक चूक केलेली आधी, जी मी तुम्हाला सांगितलं आपण पुढे जाऊन दुरुस्त करणार आहोत. ती चूक अशी होती की जेव्हा आपण एक्स लुकअपच्या मध्ये ॲरेज दिले, ॲरेजची कंडिशन पास केली, म्हणजे त्यांच्या अटी मान्य करत होतो, तेव्हा आपण एक चूक केली की आपण हे जे कॉलम्स आहेत ह्याला आपण फिक्स नाही केलं. हे जे रेफरन्स आहेत ते फिक्स नाही केले. त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय झाला? जसं जसं माझा फॉर्म्युला खाली 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 येत राहिला तसं तसं ते चेंज होत राहिलं. आता B9 to B16 म्हणजेच काय? बी कॉलममधला 9वी व्हॅल्यू टू B16. अरे इथे तर काहीच नाही आहे, माझा डेटा फक्त एवढ्याशा गोष्टीमध्ये आहे ना. तर हे लॉक करण्यासाठी आपण यूज करतो $साइन किंवा फंक्शन F4. तर ते करण्यासाठी आपण काय करणार? सिम्पल फॉर्म्युला ओपन करायचा. फॉर्म्युला ओपन करण्यासाठी शॉर्टकट आहे F2. फॉर्म्युला ओपन करणं इन द सेन्स सेल ओपन करणं. ज्या सेलमध्ये आपला फॉर्म्युला आहे, किंवा तुम्ही डबल क्लिकसुद्धा करू शकतात, किंवा इथे जो फॉर्म्युला बार आहे तुम्ही त्याच्यावरती सुद्धा जाऊ शकतात. तर आपण सिम्पल काय करणार आहे? फॉर्म्युला ओपन करायचा. त्याच्यानंतर जिथे आपण सेल रेफरन्सिंग दिली आहे B3 to B10 ते सिलेक्ट करायचं. सिलेक्ट कसं करायचं? माऊस बाबा आपल्याला दिलेला आहे देवानी, तो यूज करावा, सिलेक्ट करावा आणि नंतर फक्त आणि फक्त F4 आपल्या कीबोर्डवरती प्रेस करावा, जेणेकरून सगळे $साइन्स पुढे मागे जिथे जिथे पाहिजे तिथे येऊन जाणार आणि आपला कॉलम पूर्णपणे फिक्स होऊन जाणार. ठीक आहे. जसं आपण पहिल्या कॉलमसाठी केलं जे होतं मॅनेजर मॅपिंगमध्ये ऑफिस लोकेशनचं नाव, तसंच आपण मॅनेजर मॅपिंगमध्ये जिथे मॅनेजरचं नाव आहे त्याला पण आपण फिक्स करूया. नाही केलं तर काय ना बाबा, अर्धवट लुकअप दिल्यासारखा होणार आणि आपलं काहीही व्हॅल्यू येणार नाही व्यवस्थित. ठीक आहे. तर आपलं हे झालेलं आहे. आता आपल्याला हा फॉर्म्युला परत ड्रॅग डाऊन करायचा आहे. त्याच्यासाठी आपण काय करणार? शॉर्टकट कीज यूज करायचे आहेत. Ctrl+Shift+डाऊन एरो वापरायचा. पूर्ण डेटा सिलेक्ट होतो आहे खालपर्यंत. आणि Ctrl+D जर यूज केलात तुम्ही म्हणजे कॉपी डाऊन, Ctrl+D. असं नका करायला जाऊ की Ctrl+L दाबाल तर लेफ्टला जाईल, Ctrl+R दाबाल तर राईटला जातं, पण Ctrl+U दाबल्यानंतर वरती जात नाही, किंवा Ctrl+L दाबल्यावरती लेफ्टला जात नाही. शॉर्टकट्स दोनच आहेत. Ctrl+D म्हणजे कॉपी डाऊन, Ctrl+R म्हणजे कॉपी राईट. सिम्पल. जास्त मागे पुढे करायचं नाही. शॉर्टकट सांगीन त्याच्यावरती लक्ष ठेवा. तुम्ही तुमचे रिसर्च करा, पण नंतर बोलू नका अरे लक्षात बोलला Ctrl+D म्हणजे खाली गेला आणि Ctrl+Left म्हणजे लेफ्टला येत नाही. मी बोललोच नाही आहे. ठीक आहे. चला, तर आपण आता ह्या कॉलम हेडरला नाव देऊया मॅनेजर नेम. ठीक आहे. कळलं? मॅनेजरचं नाव तर आपण दिलं. अच्छा, हे NA काय त्याच्यावरती तुमचं लक्ष आहे. तर आता आपण बघूयात एरर कसे सॉल्व्ह करावे. हे जे NA आलेले आहेत ते आहेत आपले एरर. तर कोणी सांगू शकतं का की हे एरर का आलेत? चला एक काम करूया. जेव्हा असं काही येतं ना तेव्हा जास्त लोड घ्यायचं नाही. आपला फॉर्म्युला बरोबर काम करतो आहे. जर एवढ्या व्हॅल्यूज आल्या आहेत तर 4-5 व्हॅल्यूवरती NA आले तर काय फरक पडतो? पण आपल्याला ते ना फिक्स करायला लागतं. त्याच्यासाठी आपण काय करूया की पहिलं फिल्टर लावूया. फिल्टर लावायचा फॉर्म्युला काय आहे? Ctrl+Shift+L. Ctrl+Shift+L दाबा, फिल्टर लागतो. Ctrl+Shift+L दाबा, फिल्टर निघतो. ठीक आहे. शॉर्टकट्स लक्षात ठेवा मित्रांनो. तर Ctrl+Shift+L दाबल्यानंतर आपला फिल्टर लागतो आणि त्याच्यानंतर जेव्हा मी इथे क्लिक करतो तेव्हा माझा फिल्टरचा ड्रॉपडाऊन उघडतो. ठीक आहे. तर ह्याच्यावरती क्लिक करा आणि त्याच्यानंतर NA's व्हॅल्यूजला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कळतील की ह्या NAच्या व्हॅल्यू आहेत. तर जेव्हा पण असे लुकअप्समध्ये एरर येतात तेव्हा आपण पहिला फॉर्म्युला बघतो, पण आपला फॉर्म्युला तर बरोबर काम करतो आहे. अशा काही एकच व्हॅल्यू आहे जिथे माझा फॉर्म्युला काम करत नाही आहे. फक्त डेटा बघा मित्रांनो. डेटा बघितल्यावरती तुमचे अर्ध्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ठीक आहे. तर इथे आहे ऑफिस लोकेशन कोलकाता. तर मी पटकन माझ्या मॅनेजर मॅपिंगच्या शीटमध्ये जाऊन चेक करतो की ऑफिस लोकेशन कोलकाता बाबा आहे का इथे, तर नाही आहे. तर आपला हा जो डेटा आहे त्याच्यामध्ये एक अशी लोकेशन आहे जी नवीन ॲड झाली असेल, जे काय असेल, पण त्याला अजून कुठला मॅनेजर मिळालेला नाही. तिकडे त्यांना मॅनेजर मिळालेला नसेल. त्याच्यामुळे इथे आलं आहे NA. तर तुम्हाला NA बघा कसं जरा विचित्र वाटतं की नाही? त्या NAच्या जागी आपण काहीही लिहू शकतो. नो मॅनेजर असाइन किंवा ब्लँक ठेवू शकतो किंवा 0. तुम्हाला काहीही ठेवायचं, तुम्ही सगळं ठेवू शकतात. पण ते करायचं कसं? ठीक आहे. परत आपण एकदा फॉर्म्युला ओपन करणार आहोत. फॉर्म्युला ओपन करण्यासाठी फंक्शन F2 किंवा डबल क्लिक किंवा फॉर्म्युला बारवरती आपण जाऊ शकतो. ठीक आहे. तर आपण फॉर्म्युला ओपन करूया. फॉर्म्युला ओपन केल्यानंतर आपल्याला काही अटी होत्या, त्याच्यात 6 अटी होत्या. त्या 6 अटींपैकी आपण फक्त 3 अटी मान्य केलेल्या. आता त्याच्या पुढच्या अटी जरा बघूया. तर आपण लुकअप व्हॅल्यू बघितली, लुकअप अरे बघितला आणि रिटर्न अरेसुद्धा बघितलं. आता आपल्याकडे आहे इफ नॉट फाउंड.
ही एक ऑप्शनल कंडिशन आहे. आणि इफ नॉट फाउंडचा अर्थ काय की बाबा मी तुला शोधायचा पूर्ण प्रयत्न करीन, अथक प्रयत्न करीन, पण जर मला ती गोष्ट मिळाली नाही तर काय करावं, मी याने देऊन टाकणार जर तू मला कंडिशन दिली नाहीस तर. लुकअप सरळ सरळ बोलतो. पण जर तुला माहिती आहे की तुझ्या डेटामध्ये अशा काही व्हॅल्यूज आहेत ज्याच्यामध्ये अजूनपर्यंत तरी डेटा अपडेटेड नाही आहे, तर त्या गोष्टी आल्यानंतर तू काय करावं. जसं आपण इथे बघितलं कोलकाताला अजूनही एक मॅनेजर असाईन नाही आहे, तर मला तिथे लिहायचं आहे नो मॅनेजर असाईन. तर मी कसं लिहिणार आता, मॅन्युअली लिहू का, तर नाही. त्याने तिकडे दिलेली आहे आपले एक कंडिशन, जिथे आपण कंडिशन पास करताना एक कंडिशन कंप्लीट झाल्यानंतर नेहमी कॉमा वापरायचा. विसरलात तर फॉर्म्युला चुकला. माझ्याकडे रडत येऊ नका, मी आधीच सांगतोय. तर इफ नॉट फाउंड कुठलीही एक अशी कंडिशन पास करताना जिथे मला लिहायचं आहे एक टेक्स्ट फॉर्म्युला, तेव्हा आपण कोटेशन मार्कचा यूज करतो. कोटेशन मार्क कुठे विचारू नका, कीबोर्डवरती जावा, एलच्या बाजूला एक सेमिकॉलनची की आहे, त्याच्या बाजूला कोटेशन मार्क आहे, शिफ्ट यूज करा, कोटेशन मार्क यूज करा. डबल कोटेशन, सिंगल कोटेशन नाही. त्याच्यामध्ये मी लिहिणार नो मॅनेजर, काय लिहा, फाउंड. ठीक आहे, नो मॅनेजर फाउंड नको लिहूया आपण नो मॅनेजर अवेलेबल. मॅनेजर नॉट फाउंड ते त्यांचं ते बघतील ना. मॅनेजर, नो मॅनेजर अवेलेबल लिहिलं आहे. मी कंडिशन कंप्लीट केली आहे. आता मला कॉमा द्यायची गरज नाही, मला मॅच मोड पण नको, मला सर्च मोड पण नको. मी सरळ ब्रॅकेट पूर्ण करणार. आणि ब्रॅकेट नाही जरी केलं तरी एंटर दाबा, फॉर्म्युला चालतो. स्मार्ट आहे एक्सेल. ठीक आहे, डबल क्लिक करा किंवा शॉर्टकट यूज करा. तुमचा फॉर्म्युला खाली ड्रॅग डाऊन झाला रे झाला की तुम्हाला इथे नो मॅनेजर अवेलेबलचं टॅग लिहून येतो. म्हणजे काय की आपण एरर सॉल्विंगसुद्धा केली आणि आपला फॉर्म्युला आता परफेक्ट काम करतो आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक छोटीशी टिप देतो, जिथे आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं, ज्याच्यामध्ये आपण कोलकाताला जिकडे मॅनेजर अवेलेबल नाही आहे तिथे आपण काय लिहिलं आहे, नो मॅनेजर अवेलेबल. याचा अर्थ काय, आपण एक एरर प्रॉब्लेम सॉल्व्ह केली. पण आता पटकन मला कोणतरी येऊन बोलतं आहे की अरे कोलकातामध्ये लक्षित सावंत आत्ताच्या आत्ता त्याला आपण हायर केला आहे, तर तो जो डेटा आहे पाठवायच्या आधी त्याच्यामध्ये लक्षित सावंतचं नाव टाका आणि पाठवून दे. तर मी काय करणार बाबा, कोलकाता सिलेक्ट करणार, मॅनेजर नेम सिलेक्ट करणार आणि त्याच्यानंतर तिकडे मॅन्युअली अपडेट करत बसणार का, तर नाही. ठीक आहे. तर मी काय करणार, आता आपण जे मॅनेजर नेम लिहिलं, मॅनेजर नेम नॉट अवेलेबल किंवा नो मॅनेजर नेम अवेलेबल, तिथे जाऊन लक्षित सावंत टाकतं. कोणाला काय येणार आहे, मलाच माहिती आहे ना, मी डेटामधून घेतलं नाही, मी मॅन्युअली टाकतं आहे. ठीक आहे. लक्षित सावंत तिथे लिहिलं, काय झालं, सगळीकडे लक्षित सावंत आलं जिथे जिथे कोलकाता होता. बघूयात, मॅनेजर नेममध्ये फिल्टर लावलं, लक्षित सावंत लिहिलं. अरे बाप रे, इथे तर न्यूयॉर्कला पण लक्षित सावंत आलं आहे. ह्याचाच अर्थ असा की आपण असे जुगाड करू नयेत. ठीक आहे. थोडं लॉजिकल जायचं, थोडं प्रामाणिक राहायचं कामाबद्दल, आणि प्रत्येक गोष्टीचं सॉल्युशन आहे. पण ते कसं ते आपण आता बघूयात. तर आपण काय करूयात, जिथे आपली ऑफिस लोकेशन आणि मॅनेजरची जी शीट मॅपिंग आहे त्या शीट मॅपिंगवरती जाऊन, जर समजा मी इथे कोलकाता लिहिलं तर आणि इथे माझं नाव टाकलं तर, ठीक आहे, इथे मी माझं नाव टाकलं, कोलकाता लिहिलं, तर इथे येईल का लगेच माझं नाव, नाही येणार. का, कारण की आपण जिथे आधी जो सेल रेफरन्स दिलेला तो सेल रेफरन्स असा होता की तो फक्त B3 पासून B10 पर्यंत आणि C3 पासून C10 पर्यंत लुकअप लावत होता. तर आता काय आहे, त्याला 11th एक रो ॲड झालेला आहे जिथे माझं नाव आहे. तर मी काय करणार की B3 पासून B10 पर्यंतच्या जागी मी तिकडे B11 लिहिणार आणि C3 पासून C10 पर्यंतच्या जागी तिथे C11 लिहिणार. आणि जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी पूर्ण करणार आणि मी जेव्हा फॉर्म्युला खाली ड्रॅग डाऊन करणार, तेव्हा काय होणार, जिथे जिथे माझं नाव गरजेचं होतं, जसं ऑफिस लोकेशन कोलकाता, तर फक्त ते कोलकातावरतीच येणार. आणि जिथे जिथे माझं नाव गरजेचं नव्हतं तिथे नो मॅनेजर अवेलेबल, म्हणजेच काय की डेटामध्ये तो मॅनेजर अवेलेबल नाही आहे. ठीक आहे. तर आता तुम्ही असंच करत बसणार का, दरवेळेला एक नवीन मॅनेजर, एक नवीन लोकेशन ॲड होत राहणार आणि तुम्ही दरवेळेला हे ॲड करणार, तिथे जाणार आणि सेल रेफरन्स चेंज करणार का, तर नाही. अजून एक छोटीशी आणि एकदम सुपर्ब टिप, ज्याने तुमचा डेटा जो आहे तो डायनामिक बनू शकतो. डायनामिक म्हणजेच काय, असा डेटा की तुम्हाला 10 वेळा त्या गोष्टीमध्ये जाऊन नुसती बोटं टाकायची गरज नाही. ठीक आहे. तुम्ही काय कराल की जी मॅपिंग आहे ती पूर्ण कॉलमला मॅपिंग देऊन टाका. जसंच की जेव्हा मी इथे मॅनेजर नेम B3 पासून B11 करतो ना, तर मी हे काढून टाकतो आणि काय करतो, माझ्या मॅनेजर मॅपिंगमध्ये जातो आणि पूर्णच्या पूर्ण B कॉलमला सिलेक्ट केलं तर
जेव्हा ती मॅपिंग येते तेव्हा तिकडे नंबरच राहत नाहीत, फक्त B:B येतं. त्याला मला लॉक करायची सुद्धा गरज नाही. तसंच जिथे मी C3 जे हे मॅनेजर मॅपिंगचं जे मॅनेजरचं नाव आहे ते पण काढून टाकतो आणि तिथे मी C कॉलम हा सिलेक्ट करतो. C कॉलम हा सिलेक्ट करतो आणि एंटर दाबतो. सगळा फॉर्म्युला सेम राहतो आहे, फक्त मी इकडे सेल रेफरन्सिंग चेंज केलं आहे. फक्त मी तिकडे अरेज जे आपण जी कंडिशन दिलेली ती चेंज केली आहे. त्यांनी काय झालं, आता न्यूयॉर्क ही अशी लोकेशन आहे जिथे कुठलाच मॅनेजर अवेलेबल नाही आहे. तर मी काय करणार, सिम्पल इथे मी टाकणार न्यूयॉर्क आणि इथे मी लिहिणार कुठल्याही एका ह्याचं नाव यूट्यूब, असंच काहीतरी दाखवायला म्हणून. आता तुम्ही बघाल जिथे न्यूयॉर्क लिहिलं आहे तिथे यूट्यूब लिहून आलेलं आहे. बघितलं मित्रांनो. तर असंच कधीही डेटावरती काम करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपला डेटा जास्तीत जास्त डायनॅमिक बनवावा, जेणेकरून आपल्याला त्याच डेटावरती 10 वेळा काम करायची गरज लागू नये. ठीक आहे. धन्यवाद.